प्रश्न क्रमांक दुसरा ब मध्ये 2 गुणांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो। खालील रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा आणि सहकारण लिहा। परीक्षेला एक रासायनिक अभिक्रिया दिली जाते। या अभिक्रिया पाहून त्या अभिक्रियेचा प्रकार ओळखायचा असतो आणि सहकारण लिहायचं असतं। या ठिकाणी अभिक्रिया आहे कॅल्शियम ऑक्साईडची कार्बन डायऑक्साइड बरोबर रासायनिक अभिक्रिया झाली असता कॅल्शियम कार्बोनेट तयार होते। विद्यार्थी मित्रांनो, कॅल्शियम ऑक्साईड कार्बन डायऑक्साइड या दोन पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया झालेली आहे। या पदार्थांना अभिक्रिया कारखे असे म्हणतात। या दोन पदार्थांमध्ये अभिक्रिया झाल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट हा पदार्थ आपल्याला मिळतो, त्यास उत्पादिते असे म्हणतात। रासायनिक अभिक्रियेमध्ये डाव्या बाजूला अभिक्रिया कारखे की ज्या पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया होते, उजव्या बाजूला उत्पादिते म्हणजे रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर जो पदार्थ आपल्याला मिळतो तो उत्पादित। आता आपण पाहूया या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकांची संख्या किती आहे। कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे CaO 1, कार्बन डायऑक्साइड 1, 1 अधिक 1 म्हणजे अभिक्रिया कारकांची संख्या इथे 2 आहे। या अभिक्रियेमध्ये कॅल्शियम कार्बोनेट हे एकच उत्पादित आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे या ठिकाणी उत्पादितांची संख्या 1 आहे। मग लक्ष देऊन पहा, या रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन अभिक्रिया कारकांपासून एकच उत्पादित तयार होते, म्हणून ह्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात। रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखण्यासाठी तुम्हाला 1 गुण दिला जातो। या अभिक्रियेचं कारण लिहिण्यासाठी तुम्हाला आणखी 1 गुण या ठिकाणी मिळतो। कारण असं आहे, दोन अभिक्रिया कारकांपासून एक उत्पादित मिळते, म्हणून ह्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 2 गुण परीक्षेमध्ये हमखास मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरी एक रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी पाहणार आहोत। कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता, उष्णता हा शब्द दाखवण्यासाठी या ठिकाणी त्रिकोणाची मांडणी केलेली असते। रासायनिक समीकरणामध्ये कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो, ही अभिक्रिया आहे। आता तुम्ही पहा, डाव्या बाजूला अभिक्रिया कारखे कॅल्शियम कार्बोनेट एकच आहे, म्हणजे अभिक्रिया कारकांची संख्या 1 आहे। कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यानंतर आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड हे 2 पदार्थ आपल्याला मिळत आहेत, 2 उत्पादित मिळत आहेत। या उत्पादितांची संख्या 2 आहे, म्हणजे या रासायनिक अभिक्रियेमध्ये एका अभिक्रिया कारकापासून 2 उत्पादित मिळत आहेत। या अभिक्रियेला आपण अपघटन अभिक्रिया असे म्हणतो। असं लिहिल्यास आपल्याला 1 गुण या ठिकाणी मिळतो। का बरं? कारण एका अभिक्रिया कारकापासून 2 उत्पादित मिळतात, हे सहकारण लिहिल्यानंतर आणखी 1 गुण मिळतो। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नामध्ये 2 गुण हमखास मिळवता येऊ शकतात। म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, 2 अभिक्रिया कारकापासून 1 उत्पादित संयोग अभिक्रिया, एका अभिक्रिया कारकापासून 2 उत्पादित अपघटन अभिक्रिया। हे लक्षात ठेवलं तर परीक्षेला आपल्याला हमखास गुण मिळू शकतील। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत तिसरी रासायनिक अभिक्रिया। पहा, लोखंडी खिळा आपण निळ्या रंगाच्या कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये टाकला, काय होईल?
हे आता आपण या ठिकाणी दोन गायलेल्या जागा या ठिकाणी प्रत्येकी अर्ध्या मार्कासाठी परीक्षेला दिला जातात. एकूण 1 मार्क. लोखंडी खिळा निळ्या रंगाच्या कॉपर सल्फेटमध्ये टाकला असता काय घडेल? कोणती उत्पादित तयार होतील? त्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार कोणता? अशा प्रकारचे 2 मार्काचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. लोखंडी खिळा ज्याला आपण फेरस म्हणतो, हा लोखंडी खिळा जास्त क्रियाशील धातू आहे. Fe म्हणजे लोखंड, फेरस जास्त क्रियाशील धातू. कॉपर सल्फेट हे संयुग आहे. या संयुगामध्ये कॉपर म्हणजे तांबे हे कमी क्रियाशील धातू आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे व्यवहारामध्ये सुद्धा जो जास्त क्रियाशील असतो तो कमी क्रियाशील व्यक्तीची जागा घेतो. या रासायनिक अभिक्रियेमध्ये जास्त क्रियाशील Fe म्हणजे फेरस कमी क्रियाशील कॉपरची जागा घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी कॉपरच्या ऐवजी मी लिहिणार आहे Fe आणि जसाच्या तसं SO4 आणि ह्या कॉपरला विस्थापित केलं जाणार आहे. म्हणून ह्या रासायनिक अभिक्रियेचं नाव आहे विस्थापन अभिक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, लोखंडामुळे कॉपर सल्फेट मधील कॉपर विस्थापित होते, म्हणून या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. अशा प्रकारे तुम्हाला 2 गुण या ठिकाणी मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत 4था रासायनिक अभिक्रियेचा प्रकार. पहा, सिल्वर नायट्रेटची सोडियम क्लोराइड बरोबर रासायनिक अभिक्रिया झाली असता कोणकोणते उत्पादित मिळतात हे प्रत्येकी अर्धा मार्कासाठी हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखण्यासाठी सुद्धा या ठिकाणी 1 गुण असतो. असा 2 मार्काचा प्रश्न क्रमांक 2ब मध्ये हा प्रश्न अनेक वेळाला परीक्षेला आलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा पाहूया. सिल्वर नायट्रेटची सोडियम क्लोराइड बरोबर रासायनिक अभिक्रिया झाली असता. विद्यार्थी मित्रांनो, सिल्वर धनप्रभारित आयन, दुसऱ्या संयुगामधील सोडियम धनप्रभारित आयन, हे दोन्ही आयन आपापल्या जागांची अदलाबदल करतात. म्हणजेच Ag हा Na च्या जागी येतो आणि Na हा Ag च्या जागी येतो. आता पाहूया Ag Na च्या जागी आल्यानंतर काय होत आहे. AgCl Na Ag च्या जागी आल्यानंतर काय तयार होत आहे. NaNO3. अशा प्रकारे आपल्याला ही 2 संयुग लिहिल्यानंतर आपल्याला अर्धा मार्क मिळणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, Ag हा Na ची जागा घेतो आहे आणि Na हा Ag ची जागा घेतो आहे. म्हणजे ह्या ठिकाणी 2 वेळेला विस्थापन झालेलं आहे. म्हणून ह्या अभिक्रियेचा प्रकार आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, 2 संयुगांच्या घटकाच्या स्थानात अदलाबदल झाल्यामुळे 2 नवीन संयुग या ठिकाणी तयार होत आहेत. या रासायनिक अभिक्रियेला आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो.